षटकामध्ये धावसंख्या आल्या त्या धावफलकावरती 11. दुसऱ्या P2च्या षटकामध्ये अविनाशला गोलंदाजी मार्क वरती आणलं कॅप्टन किंग ब्रदर्स 11च्या आकाशनं आणि त्याचमध्ये 2 बॉलचे 2 विकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता आणि त्याच कारणाचा ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 2 लगातारचे चटके दिलेत आणि तिथे मात्र धावसंख्या देखील ब्रेक करून ठेवली ती 11 आहे धावसंख्येवर थांबवून ठेवले धावसंख्या ऑन विकेट हॅट्रिक बॉल बॅक पुढे जात असताना कट केलाय सन्मानजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबली पुश इथे मात्र मिळते सिंगलला सावधान पावित्र्य राखलं या बॉलवरती फलंदाज दत्तानं आणि इथं सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम धावसंख्या 12 आहे धावसंख्येवर प्रथम सत्र आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नाही तर एकच होता रे चेक कर ए निखिल इथं एकच होता आता गेला तिकडे ना तो आत गेला नेक्स्ट बॉल कमालीची गोलंदाजी साकारते अविनाशचा बॉल वेगवान पडल्यानंतर आतल्या दिशेने वलन घेतोय ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय लाईन लेंथ पाहिली जात नाही आणि तिथे मात्र अगोदरच रिॲक्ट फटका मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज आणि तिथेच आणखी एक निर्धाव बॉल कमालीची गोलंदाजी धावा वाचवण्याचं काम करतोय आणखी एक वेगवान बॉल अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ कंट्रोल मध्ये साकारत असताना गोलंदाजीच्या उंबरट्यावरती अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती कमालीची गोलंदाजी धावा खर्च केल्यात त्या 5 बॉल मध्ये अद्याप फक्त आणि फक्त 1 आणि 2 सफलता त्यांना अर्जित केल्यात धावसंख्या धावफलकावरती ती 12 वरती स्थिर अंतिम बॉल P2च्या षटकामध्ये शरीरा वेध घेणारा बॉल रनआउटची दाट शक्यता इथे फलंदाज जाईल माघारी 3 विकेट या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील परंतु एकच धाव खर्च केली 2 विकेट मिळवत असताना वैयक्तिक फलंदाज अविनाशनं चांगलं कमबॅकिंग स्पेल टाकलं या मॅच मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये P2च्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2 विकेट त्याला मिळवण्यामध्ये यश आलं आणि त्याच कारणास्तव एक पाऊल पुढे सरकत असताना या मॅच मध्ये किंग ब्रदर्स 11 रचपे हा संघ महाराष्ट्राची माती आहे त्यात खंजीर सुद्धा घुसणार नाही अशी माझ्या शिवरायांची छाती आहे आणि त्याच शिवरायांचं गीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल डीजे मास्टर आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत 19 फेब्रुवारी हा दिवस आपण शिवजयंती उत्सव साजरा केला त्यानंतर तिथीनुसार देखील शिवजयंती आपण पाहतो 28 मार्च शिवरायांचा जन्मोत्सव गुडल्यांच्या स्पॉटवरती आकाशचा हा बॉल शरीरभेदी बॉल पंचांचा इशारा येतोय नॉट आउट लाऊडली अपील केली होती परंतु अपील मध्ये इतका जोश नव्हता आकाशच्या आणि त्याच मध्ये इथे मात्र डॉट बॉलची होती सांगता डॉट बॉल धावसंख्या स्थिर राहते ती 12 आहे धावसंख्येवरती मागील षटकामध्ये ज्या अविनाशनं स्पेल हाताळला ना त्या स्पेल मध्ये साप झलकत असताना प्रेशर आणखी एक वेगवान बॉल कॅप्टन आकाशच्या माध्यमातून आपण पाहताय दुसरा लगातारचा निर्धाव बॉल पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या मागील 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या होत्या आकाशच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये आणि तिथून मात्र अविनाशने जो ब्रेक लावलाय ना धावफलकाला तिथून आता मात्र ब्रेक ओपन करण्याचं काम करत नाहीयेत ते बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश 11 संघाचे फलंदाज इथून एक्सेलेटर वरती पाय देणं गरजेचं आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग द्यावा लागेल
फिल्डिंग करणाऱ्या किंग ब्रदर्स 11 रजपे संघाच्या विरोधात खेळत असताना खेळपट्टीवर येतो बॅटिंगसाठी चौकार षटकारासाठी प्रत्येक चौकार षटकारासाठी आणखी एक वेगवान बॉल मंगेश खेडेकरला गणेश फ्लिपर टाइप न बॉल तिसरा लगातारचा निर्धाव बॉल. आता भूषण रसाल यांची खऱ्या अर्थानं खूप गरज आहे मॅच मध्ये ऍज अ बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये त्यांनीच साकारलेला संघ आहे. भूषण रसाल आपण टी शर्ट वरती पाहताय संघ मालक ते देखील आता इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणखी एक वेगवान बॉल दिशा पाहावी लागेल. दिशा देखील सहज आहे पंच सांगत असताना स्टेबल राहत असताना आणखी एक लगातारचा चौथा निर्धाव बॉल विकेट वरती फेकत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती कॅप्टन आकाश 4 लगातारचे निर्धाव बॉल. कौतुक करेल अविनाशचं. अविनाशनं मोमेंटम शिफ्ट करून दिलं आणि ते मोमेंटम कॅरी ऑन करत असताना 5वा बॉल देखील योग्य टप्प्यावरती हाताळत असताना मेडन ओव्हर ऑफ फर्स्ट दिस टुर्नामेंट साकारताना दिसेल का आकाश. काल आपण पाहिलं एक आकाशच्या माध्यमातून आज 5 निर्धाव बॉल आणि काल आपण पाहिलं वैभव रसालच्या बॅट मधून 5 लगातारचे षटकार. बॉल हवेमध्ये कॅचची संधी. फर्स्ट ओव्हर मेडन ऑफ दिस टुर्नामेंटचा विश्व विक्रम रचला या स्पर्धेमध्ये. कॅप्टन आकाशनं मेडन षटक हाताळत असताना 3 षटकांमध्ये रोखून ठेवले प्रतिस्पर्धी टीम श्री गणेश 11ला 12 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये धावच आली नाहीये आणि त्याच कारणास्तव आपण धावफलकावरती जर विचार केला तर 3 षटकांमध्ये अवघ्या आणि अवघ्या धावफलकावरती त्या 12. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. पुन्हा ऐकूया आमच्या डीजे मास्टर कडून सुंदर असं गीत. संख्या त्या अवघ्या आणि अवघ्या 12 या धावसंख्येवरती. मैदानाच्या आतमध्ये भूषण रसाल आतमध्ये सज्ज होत आहेत फलंदाजी मार्क वरती. त्यांच्यासाठी पारितोषिक गणेश रसाल आणि मंगेश खेडेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. इथे देखील सफलता व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये. इथून आक्रमण करण्याशिवाय पर्यायच नाहीये कारण एक बॅलन्स टार्गेट सेट करणं प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहतोय मोठा फटक्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये आणि त्याच कारणास्तव धाव मिळेल फक्त 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ही 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धावफलकावरती. बॅलन्स टार्गेट सेट करायचंय. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 3चा जर विचार केला तर पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम रचला या स्पर्धेमध्ये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असणारा आकाशनं ऍज अ गोलंदाजीमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली. वेगवान बॉल स्पॉट मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक येतो चेस खूप मोठा परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघ मालकाच्या बॅट मधून येतोय आपल्या संघासाठी संघर्षात्मक षटकार. या षटकारानं आपले वर्चस्व प्रस्थापित करत असणाऱ्या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती 19. बॉल नंबर 3 रोहनचा बॉल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. कमालीची कॅच पकडली होती परंतु धडकला तो क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र ऍज फिल्डिंग मध्ये चांगले एफर्ट्स दिले होते आणि त्यानंतर गोलंदाजाने इथे चुकी केली आहे. धडकला खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाला आणि तिथे मात्र कॅच पकडली होती परंतु ती हातातून निसटली. संघ मालकाची कॅच इम्पॉर्टंट होती. मागील बॉलवरती षटकार. त्यानंतर कमबॅक केलं होतं रोहननं परंतु तिथे मात्र जरतरचं समीकरण. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 20 या धावसंख्येवर. 3 बॉल संपले त्या षटकातील. ओव्हर नंबर 4चा खेळ पाहताय. वेगवान बॉल ऑफ साईडच्या दिशेनं लाईन लेंथ कंट्रोल मध्ये ठेवत असताना वाईड एअरकरची सांगता करत असताना इथे येतो निर्धाव बॉल. शेष बॉलला धावसंख्या स्थिर राहील पुन्हा एकदा 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या अगदी बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी पुढे सारखावं लागेल या मॅच मध्ये. भूषण रसालला प्रत्येक बॉल
चांगल्या रीतीने खेळावं लागेल, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा. पुन्हा एकदा यार्कर लेंथ, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक. इथे देखील डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये आपण जास्तीत जास्त पाहिलेत बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश इलेव्हन संघाच्या माध्यमातून. आणि त्याच कारणास्तव धावसंख्या आपण पाहतोय बॉल संपले त्या षटकातील तब्बल 5. 2 लगातारचे निर्धाव बॉल फेकत असताना रोहन अंतिम बॉल ओव्हर नंबर 4 मधील. अंतिम बॉल वरती अक्रॉस द लाईन, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतो अलॉंग द कार्पेट आणि इथे मात्र चुकी, मिस फिल्डिंग. धावा मिळतील बॉल वरती 2 आणि 2च्या मदतीने धावसंख्या ओव्हर नंबर 4 चा खेळ संपतोय. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपल्यानंतर धावसंख्याचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले सर शेवटचा चेंडू 22 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये. अंतिम आणि श्लॉकचे षटक. या षटकामध्ये आक्रमणाने आक्रमण करावं लागेल. किमान या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी 20 ते 22 धावा येणं गरजेचं आहे. 22 धावा धावफलकावरती 40-45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली. एक षटकार जरूर आला परंतु 10 धावा खर्च करताना दिसला तो रोहन. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये अविनाशनं फक्त 2 धाव्यांचं 1 धावेचं षटक हाताळलं, 2 विकेट त्याने मिळवल्या. आणि तिथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये आकाशनं मेडल षटक हाताळत असताना कमालीची गोलंदाजी केली, 1 विकेट तिथे त्यानं मिळवला. आणि रोहननं देखील धावा खर्च केला, 10 विकेट मिळवली नाही परंतु इकॉनॉमिकल स्पेल टाकण्यामध्ये तो देखील यशस्वी होतोय. मागील 3 षटकांमध्ये धावा आल्या धावफलकावरती फक्त 11 आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या फक्त 11. त्याच कारणास्तव आपण पाहतोय धावसंख्या 4 षटकांमध्ये 22. अंतिम षटकाला मात्र सुरुवात होते स्लॉकचे षटक. आता इथून आक्रमण आणि आक्रमण प्रत्येक बॉल मध्ये करणं गरजेचं आहे. संघमालक भूषण यांच्याकडे संपूर्णपणे जबाबदारी. एक षटकार त्यांच्या बॅट मधून जरूर आलाय परंतु आणखीन षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी आणि बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी. अजय बॉलर नेम अजय गोलंदाजी मार्क वरती. अंतिम षटकामध्ये स्लॉकचे षटक ओव्हर नंबर 5. पूर्वार्धाचा खेळ. बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय फ्लिपर टाइप ना बॉल. यष्टीरक्षक आकाशच्या हातामध्ये डॉट बॉलच्या होती सांगता डॉट बॉलनं निराश केले श्री गणेश इलेव्हन टीमला. प्रत्येक फलंदाजानं या मॅच मध्ये एक निराशाजनक खेळी केली आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. त्याचंच प्रत्युत्तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती भूषण रसाल यांना हा बॉल समजत नाहीये. दुसरा लगातारचा निर्धाव बॉल. धावसंख्या तिथेच थांबली आहे 22 या धावसंख्येवर. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. रनअप बॉल इक्वेशन देखील ठेवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचंच आहे. बॉल नंबर 3 वेगवान बॉल गुडलेच्या स्पॉट वरती बॉल पिच झाला आणि जसा बॉल गुडलेच्या स्पॉट वरती पिच झाला आणि त्याच पद्धतीनं भेदक पद्धतीनं बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॉल नंबर 3 इथे देखील येतोय निर्धाव. 3 लगातारचे निर्धाव बॉल फेकत असताना गोलंदाजी मार्क वरती आदेशला आपण पाहताय. आद्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, कमालीची कॅच पकडले. भूषण रसाल देखील जातील माघारी. चौथा निर्धाव बॉल येतो. चौथ्या बॉलवरती विकेट. 3 लगातारचे डॉट बॉल याचाच प्रेशर आणि तिथे मात्र धावसंख्या अडकले 22 वरती. फलंदाज बाद कमावून डीजे.
धावसंख्या धावफलकावरती 26 रन ऑन स्कोर कार्ड. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना डिफेन्स स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे इथे रन मिळेल फक्त एकच्या मदतीने मानावं लागेल समाधान. आणि टोटल रन स्कोर कार्ड वरती एका सत्रामध्ये पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. धावसंख्या किंग ब्रदर्स 11 रजपेट टीमनं धावा खर्च केल्यात फक्त या सत्रामध्ये 27. आता येणारे 30 बॉल त्यांना 28 धावसंख्या जसं मापक असं आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल 28 समीकरण लो स्कोरिंग मॅच कडे आपण पदार्पण करतोय. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा सुंदर ध्वनी लहरी आमच्या डीजे मास्टर कडून. मध्ये पाठवा. मिलिंदजी पिंगले, रोहिदासजी पिंगले आणि शरदजी आसवले यांनी साकारलेले किंग ब्रदर्स 11 रजपा संघ आपण पाहतोय. पहिल्याच सत्रामध्ये काय कमालीचा खेळ त्यांचा राहिलाय. 27 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या. आता येणारे 30 बॉल त्यांना 28 धावसंख्येची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे ती किंग ब्रदर्स 11 रजपेट टीमला. 2 पॉवर प्ले कडे आता लक्ष असेल ते किंग ब्रदर्स 11 रजपेट टीमचा सामना लवकर फिनिश करण्याचा देखील त्यांचा मानस असेल. कॅप्टन आकाश आणि त्याच्या समूहामध्ये फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सलामीच्या भूमिकेमध्ये जात असताना हरी आणि आकाश ही सलामीची जोडी. एक पेन्सिल चूक करू शकते कारण तिचा खोडरबर पार्टनर तिच्या सोबत असतो, पण एक पेन कधीच चुकी करू शकत नाही कारण त्याच्या सोबत कोणच नसतो. विकेट वरती देखील त्याच पद्धतीचं चिन्ह असणं गरजेचं आहे. एखादी पार्टनरशिप क्रिकेटच्या पटलावरती असणं खूप गरजेचं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये त्याचाच अभाव आपण पाहिला. विकेटची पडझड सतत चालू होती आणि त्याच कारणास्तव धावसंख्येचा आलेख उंचावू शकला नाहीये तो बॅटिंग करणारा श्री गणेश 11 संघ. आणि आता 28 वाचवत असताना टिट फॉर टॅट जसं उत्तर मिळेल का मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं देखील गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती अनेक स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच आपण टफ होताना पाहिल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये या मैदानाचा विचार करत असताना या धावा वाचवताना खूप मोठा संघर्ष करावा लागेल तो फिल्डिंग करणाऱ्या श्री गणेश 11 या संघाला. 30 बॉल 28 चं लक्ष. पॉवर प्ले नंबर 1 पॉवर प्ले नंबर 2 मध्ये खऱ्या अर्थाने या मॅचचं भवितव्य आहे. धावा जर या 2 षटकांमध्ये कमी आल्या तर श्री गणेश 11 संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. 30 बॉल 28. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती हर्षल, समोर ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय आकाश, नॉन स्ट्राइक वरती हरी. चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. गोलंदाजी मार्क वरती हर्षल, ऑन स्ट्राइक आकाश.
पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन गॅप मध्ये बॉल फिल्डिंग खराब. क्षेत्ररक्षक आहे कॉर्नर मध्ये उपस्थित. इथे रन मिळते एक. वेगानं पहिली धाव फलकावरती. धावेचा अकाउंट ओपन 28 पर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्याच बॉलवरती पहिली धाव आकाशच्या बॅट मधून. 28 चे लक्ष्य. त्यानंतर सन्मान केला जाईल आदरणीय रोहिताजी पिंगले आणि त्यानंतर शरदजी आसवले यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करू. इथे येतोय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव बॉल. दुसरा बॉल हर्षलने निर्धाव फेकलाय. निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी. श्री गणेश 11 टीमला प्रत्युत्तर मिळू शकतं क्रिकेटच्या पटलावरती. त्यासाठी विश्वास आणि विश्वास स्वतःच्या मनगटावरती असणं गरजेचं आहे. फिल्डर सजवलाय तिथे. P1 चा षटक आहे आणि तिथे मात्र बॉल कन्वर्ट होतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. अर्जुनजी सकपाल यांचं इथे व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. अकू टप्प्याचा बॉल हॅमर करत असताना चपराक द्यायची होत्या बॉलवरती परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पकडली जाईल कॅच. इथून पहिला धक्का लागत असताना बॅट्समन हरी हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. मध्ये सजवतोय अमर. धोत्रे टीम कडून हा बिलॉंग करत असतो. सातत्यानं कव्हर ड्राईव्ह साठी हा खेळाडू ओळखला जातो. या मैदानावरती देखील एक्सलंट कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतील का. लक्ष छोट आहे आणि छोट्या लक्षाला पाठलाग करत असताना 5 धाब्यांपर्यंत पोहोचलाय तो बॅटिंग करणारा किंग ब्रदर्स 11 रजपे हा संघ. कव्हर ड्राईव्ह एक्सलंट कव्हर ड्राईव्ह मगाशीच उल्लेख केला होता. इनफिल्डच्या वरून कव्हर ड्राईव्हचा फटका. दिस इज अ प्रॉपर टायमिंग. बॉल पाठवला सीमापार. अमर कव्हर ड्राईव्ह न पाठवला बॉल सीमापार. चौकार. उल्लेख केलाय खेळाडूचा. कव्हर ड्राईव्ह साठी हा खेळाडू ओळखला जातो. जसा क्रिकेटच्या पटलावरती आंतरराष्ट्रीय लेवल मध्ये विराट कोहली कव्हर ड्राईव्ह साठी जाणला जातो ना त्याच प्रकारे या विभागामध्ये अमर देखील कव्हर ड्राईव्ह साठी मानला जातो आणि त्याच पद्धतीने त्यानं कव्हर ड्राईव्हचा फटका घेतलाय. चला अतिरिक्त टीम मिटिंग घेऊ नका. प्रत्येक बॉल मध्ये टीम मिटिंग आपण घेऊ नका. कॅमेरामॅन आर्यन याला विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरा थोडासा फिरवायचा आहे. सन्मान स्वीकारत असताना
200 रुपयाचा कॅश प्राइज भरतजी रसाल्याच्या माध्यमातून आकाशसाठी फक्त. इथे देखील वेगवान बॉल, जसा पारितोषिकाला तसा निर्धाव बॉल आला. हे पारितोषिकांचं गणित आहे ना, कधी कधी खेळाडूला कधी कधी महागात ठरू शकत असतं. कारण तुम्ही मॅजिकल फिगर क्रिकेटच्या पटलावरती जरूर पाहिलंय. कधी कधी एखाद्या खेळाडूला तुम्ही पारितोषिकांचा वर्षाव करा, त्यानंतर तो त्याच्या बॅट मधील दम दाखवायला सुरुवात करतो आणि कधी कधी फलंदाज इथे बाद देखील होत असतो. हे क्रिकेट मधील मॅजिकल फिगर आहे. 200 खऱ्या अर्थानं क्रेडिट डेबिट होतील आणि ते मात्र बॉल पाठवलं सीमा पार. मिड विकेट झोन मध्ये आकाश कॅप्टनचा तडाखा षटकार. षटकारांना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 19 धावा आहेत धावफलकावर. आणखी एक स्लॉट मध्ये आकाशचा आणखी एक तडाखा, पाठवला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट, दॅट्स ह्यूज षटकार. अजून एक षटकार झाला या बॉल वरती, तर रोहिदासजी पिंगले टीमचे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 धाबांची आता गरज आहे. अक्रॉस द लाईन वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल गोलीच्या वेगानं काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, रन मिळेल 1. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वरती. 2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 2 ची गरज. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय. मी मगाशीच म्हटलं होतं P1 आणि P2 च्या षटकामध्ये मॅचचं भवितव्य आहे आणि पहिल्याच 2 षटकांमध्ये 26 धावा जमवल्यात आणि त्याच कारणास्तव या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना बॅक पुढे जात असताना एक्सलंट ड्राईव्ह कट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आहे उपस्थित. तोपर्यंत रन मिळालेल्या या बॉल वरती 1-1 च्या मदतीने स्कोर आर द लेवल. 27 धावा आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपला. 27 धावा स्कोर आर लेवल. 1 धावसंख्येची आता गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहताय लीग स्टेज मध्ये आणि तिथे मात्र 27 धावा आहेत धावफलकावर. 1 धावसंख्येची गरज आहे. निखिल येतोय गोलंदाजी मार्क वरती. चला नेक्स्ट मॅच. त्यांचा येईल करणं जाता मग एका धाव्याची गरज. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना अमर, ट्रेडमार्क शॉट अमरचा कव्हर ड्राईव्ह आणि ते मात्र सामना जिंकलाय सहजरित्या. किंग ब्रदर्स रजपे 11 टीमनं हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. पहिला सामना त्यांनी लीग स्टेज मध्ये जिंकलाय, त्यानंतर पहिला सामना गमावलाय तो टीम श्री गणेश 11. पुढील मॅच साठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण